एखादा अभिनेता फक्त अभिनयानेच नाही तर आपल्या साधेपणाने, विनोदी स्वभावाने आणि मेहनतीने लाखो लोकांची मने जिंकतो. आणि अशीच एक व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. मराठी चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सिरीजमध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करणारा हा अभिनेता आज लाखो तरुणांचा आवडता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, सिद्धार्थला अभिनयाचं वेड कसं लागलं, त्याचा पहिला ब्रेक कोणता होता आणि अभिनेत्री मिताली मयेकर सोबतची त्याची प्रेमकथा कशी सुरू झाली. या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला सिद्धार्थबद्दलची अशी एक रंजक गोष्ट सांगणार आहोत जी अनेक चाहत्यांनाही माहिती नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सिद्धार्थचं बालपण आणि कुटुंबाबद्दल पाहिलं तर त्याचा जन्म 14 जून 1991 रोजी पुणे येथे झालेला आहे. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड. त्याच्या घरात कला आणि मनोरंजनाचं वातावरण असल्यामुळं अभिनयाकडे त्याचा ओढा नैसर्गिकरित्याच होता. शालेय जीवनात तो अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकं आणि स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. कॉलेजमध्ये असताना त्याने अभिनयाला करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेकांनी त्याला शिक्षणावर लक्ष देण्याचा सल्ला दिला, पण सिद्धार्थला स्वतःवर विश्वास होता. सिद्धार्थने सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या. त्याचा सहज अभिनय आणि स्क्रीनवरील नैसर्गिक उपस्थितीमुळे दिग्दर्शकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. यानंतर त्याला मराठी चित्रपटांमधून देखील संधी मिळू लागली. सुरुवातीच्या काळात त्याने अनेक संघर्ष केले, ऑडिशन्स, रिजेक्शन आणि छोट्या भूमिका, पण त्याने कधी हार मानली नाही. प्रत्येक भूमिकेतून काही ना काहीतरी नवीन शिकत तो पुढे जात राहिला. सिद्धार्थला खरी लोकप्रियता मिळाली ती मराठी चित्रपटांमधील दमदार भूमिकांमुळेच. त्याने रोमॅन्टिक, कॉमेडी, कौटुंबिक आणि भावनिक अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये क्लासमेट, वजनदार, झिम्मा, झिम्मा 2, बाप लोग, गुलाबजाम, बस स्टॉप अशा कित्येक चित्रपटांची नावे जोडली जातात. चित्रपटांबरोबरच त्याने वेब सिरीज आणि TV कार्यक्रमांमधून देखील आपली वेगळी अशी छाप पाडलेली आहे. त्याच्या अभिनयातील सहजता ही त्याची सर्वात मोठी ताकद मानली जाते. सिद्धार्थच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली. यानंतर जानेवारी 2021 मध्ये दोघे विवाह बंधनात अडकले. त्यांची सोशल मीडियावरील केमिस्ट्री ही चाहत्यांना खूप आवडते. दोघेही एकमेकांच्या करिअरला नेहमीच पाठिंबा देताना दिसतात. सिद्धार्थने आपल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळवलेली आहेत, पण त्याहूनही मोठा पुरस्कार म्हणजे प्रेक्षकांचे प्रेम. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. त्याचा विनोदी स्वभाव, फिटनेस, प्रवासाची आवड आणि साधेपणा यामुळे तो तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. आज तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक विश्वासार्ह अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. सिद्धार्थचं नाव फारसं कोणत्याही मोठ्या वादात आलेलं नाही. त्याने नेहमी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. कधीकधी सोशल मीडियावरील पोस्ट किंवा मुलाखतींमुळे चर्चा झाली असली तरी त्याने संयमाने आपली भूमिका मांडली आहे. अनेक दिग्दर्शकांना देखील तो खूप आवडतो. त्यांच्या म्हणण्यानुसार तो प्रत्येक भूमिकेसाठी स्वतःची वेगळी अशी तयारी करत असतो. स्क्रिप्ट अनेक वेळा वाचणे, पात्राचा स्वभाव समजून घेणे आणि नैसर्गिक अभिनयावर भर देणे ही त्याची खास शैली. कदाचित याच मेहनतीमुळे आज तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक आवडत्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. तुम्हाला सिद्धार्थ चांदेकरचा कोणता चित्रपट किंवा भूमिका सर्वात जास्त आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मराठी कलाकारांच्या रोचक आणि सविस्तर जीवन प्रवासासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या कहाणीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय शिवराय.